जयपूरमध्ये गुलाबी हत्ती प्रकरण सध्या भरपूरच गाजतंय। राजस्थानमधील जयपूर येथे एका फोटोशूटसाठी हत्तीनीला पूर्णपणे गुलाबी रंगाने रंगवण्यात आलं होतं। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता आणि यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा देखील सुरू होती। बऱ्याच लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या होत्या आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद देखील निर्माण झाला होता। हे फोटोशूट एका परदेशी रशियन फोटोग्राफरने केलं होतं। प्राणीप्रेमी आणि या संस्थांनी यावर प्राण्यांवरील क्रूरतेचा आरोप केलाय। फक्त फोटोसाठी प्राण्यांचा वापर करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशी टीका देखील झाली आहे। अनेकांनी अशा गोष्टींसाठी AI फोटोशॉपचा वापर करावा असं देखील म्हटलंय। या हत्तीनीचं नाव चंचल असं होतं। फोटोशूट नंतर काही महिन्यांनी या हत्तीने प्राण सोडले। मात्र मालकाने दिलेल्या माहितीनुसार फोटोशूट आणि त्याच्या निधनाचा काहीही संबंध नाहीये असा दावा केला जातोय। मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालाय। होळीमध्ये वापरला जाणारा नैसर्गिक गुलाल होता जो त्याच्या पूर्णपणे शरीराला लावला होता। मात्र काही वेळातच फोटोशूट झाल्यानंतर तो लगेचच धुवून काढला गेला असं देखील म्हटलंय। त्यामुळे फोटोशूट आणि या निधनाचा काहीही संबंध नसल्याचा दावा या हत्तीच्या मालकाने केलेला आहे। दरम्यान याचं निधन झाल्यानंतर हे प्रकरण जरा जास्तच गाजलेलं आहे। बऱ्याच लोकांनी यावर सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत। जयपूरमध्ये हे गुलाबी हत्ती वरून केलेल्या फोटोशूट वरून मोठा वाद निर्माण झाला आहे। फोटोसाठी हत्तीला रंगवणं आणि नंतर अशा प्रकारे त्याचा मृत्यू होणं ही बातमी समोर आलेली आहे आणि त्यामुळेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये संताप देखील व्यक्त केला जातो।